नमस्कार मंडळी. तुमच्या रटाळ जगण्यात हास्याची मंद झुळूक घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत इलू 1998 या चित्रपटातील कलाकार. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. सर्वप्रथम या चित्रपटाद्वारे मराठीत पदार्पण करणारी स्वप्न सुंदरी एवी अब्राम. डॅशिंग अँड टॅलेंटेड अभिनेता आरोह वेलणकर. यंग टॅलेंट अंकिता लांडे. चतुरस्र अभिनेते श्रीकांत यादव. बेधडक आणि ब्युटिफुल मीरा जगन्नाथ आणि गुणी अभिनेता निशांत भावसार. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात अत्यंत मनापासून स्वागत आहे. मंडळी, आता या मंचावर रंगणार आहे एक बारसं. चला आपण सज्ज होऊया हास्याच्या घुगऱ्या खाण्यासाठी आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांचं. आईची खाली बघतो का? काय खेळत बस झोप आली झोप. खेळत बसलाय तुम्ही. काय झालं? काय काम नाही ती काय खेळता काय ती हाय बघते बाळाकडं. झाली की सगळी कामं आता. फुलं बिला आणले दिल्या का सगळा सरबत बिरबत बनवला टाकी भरून समोशांची ऑर्डर दिली सगळं झालेलं आहे आता. हे फुगे काय करायचं हिथं पाहुण्यांनी बसायचं कुठे मग फुगे लावा की अजून फुगवायचे बाकी आहेत काय नाही काकी मी नाही फुगवणार. अरे फुगवून छाती भरली माझी. मी नाही. ए बेन्या, अरे काय बाप आहेस का काय? कोण बाप आहेस? लेकाचं बारसा आहे का? फुगा फुगन दे बेन्या इकडं. फुगा फुगन का तुझ्याकडनं? माझा म्हणजे असा अभिमानानं फुलून आली छाती. बरगड म्हणजे ताटच आहे त्या. एक फुग मारले की नाही फुगा माझी हो आजोबा बरगड्या तुटल्या ती. तुम्हाला ना उधळता बैल अंगावर घ्यायची सवयच आहे. काय इथली कामं झाली असतील ना आत मदतीला चला. मला चला आतलंय काम. तू कर गे, मला इथं काम आहे तिला. काय काम माहिती होय तुम्हाला इथं? मला ह्याच्यावर खेळायचे, माझ्या नातवावर खेळायचे. ओ काय येडा पांड्या. हो काका पांड्या झोपतोय. झोपू दे त्याला. आयला तुझ्यावरच गेलेला का बीबीएन सारखं झोपाय पाहिजे याला. काय प्रिया? ए प्रिया कुठं? नाही काय होय इकडे या तुम्ही. काय करताय तुम्ही? काय प्रियाच्या आई बाबांना सांगितलं का बारशाचं? सांगितलंय की मेसेज केला होता, फोन बी केला होता. मग? स्वतः जाऊन सुधी सांगून आलोय. हा त्यांची आई म्हणली येते म्हणून. हा बापाच्या अंगात लय मस्ती. बियाणं आतमध्ये होतं बेडरूम मध्ये. माझा आवाज ऐकते तरी बाहेर येणार झालंय. काय सांगताय? मग डोक्यात गेलंय माहेरी. जाऊ दे आता तिच्या समोर बोललं का तिचा अजून मूड जायचा हो पोरीचा. तसं नाही आजच्या दिवशी. अरे, आता बाद झालं की लगा असला बाप असतोय का कुठं? सांग बरं. जाऊ दे आता. असं नाही केलं पाहिजे ना. मी नाका बोलू परत ती रडत बसेल काका. सगळं बरं. एवढं सोन्यासारख्या पोरावर लग्न केलं एवढं ताणून धरते का कोण? बरं. जा, तू लक्ष दे तिच्या. समजून घेते. हो 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 हो. येणे भेल किती? नाही झोपू दे त्याला. हा बोलायच्या झाडा मागे. हो, नाही नाही येणं आहेस काय? काय करतोयस मंदार? हनीमूनचे सगळे फंडे इथे नाही वापरायचे. नाही म्हणजे ए भांडू नका. ए पाहुणा आले कोणतरी गप्पच. बरं आलंय बघा. प्रिया अगं बघ कोण आलंय? तू आलीस ना ग? सकाळपासून एवढी आठवण काढली ना तुझी आई. कसं आहे माझं बाळ? तुझ्या बाळाला बाळ झालं ग. आजी ऐक झोपतोय. तुझ्यावर गेलाय ग. किती गोड आहे ग. बाबा ते कसले गोड? नाही नाही अगं बाबा नाही आले का ग? आलेत बाबा.
त्यांना आत यायला कसं तरी होत आहे, तुला माहिती आहेत ना ते कसे. अगं मग ऐक, तू तू हाक मार, ते नक्की येतील. बाबा 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 कसे आहात बाबा? किती वर्षांनी दिसताय हो. झालं गेलं विसरून जा पोरी. एवढं का ताणायचं विडाबाई? हा? माझे डायलॉग तुम्ही का बोलताय बाबा? तुम्ही ताणलत ना इतकी वर्ष. मला माफ कर पोरी, येतो मी. अहो काय करताय, नातवाला तरी बघा. काय बापा, बस. आले 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 आले, वा 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 वा, किती गोड आहे हा. बरं झालं वडिलांचा चेहरा नाही घेतलाय ते. पितृमुखी आहे पोरग. अख्ख्या गावात चर्चा चालू आहे. कोण बोललं? कोण कोण बोललं का? कोण बोललं म्हणजे? वाघ बोलला, वाघ. काय गैरसमज बाळगतात ना. शिक्षणाची वानवा. शिक्षण काढायचं नाही आमचं सांगून ठेवतोय आधीच. आमच्या चुलत्यांच्या लगा शिक्षण संस्था येते. ही काय सांगते ती शिक्षणाची नीती. अहो, वाघाचा असा अपमान करू नका. आधीच एक्सटिंक्ट झालेत ते. हा, जाऊ द्या ना. काय माहिती त्यांना कसं कळेल? त्यांना तो शब्दही माहित नसेल. जाऊ द्या ना. माहितीच नसेल त्यांना. मग जाऊ द्या ना, नका बोलू. जाऊ द्या ना, चांगला दिवस हाय आज. चांगला दिवस आहे मग काय कशाला तर. तोंड खराब करते ती की नाही. चांगल्यापणे आलाय, चांगल्यापणे राहा बरं का तुम्ही. हे बघा, मी तुमच्याशी बोलायला आलेलोच नाहीये. बोलायला आलो नाही. आय हॅव कम हिअर टू सी माय डॉटर अँड माय ग्रँडसन. दॅट्स इट. Can you please stay quiet? Why this brat is talking to me? Can you not talk then? See, they are already married now. They have a son. Exactly. याच्या आईला लय न कळणारी भाषा बोलला. मी बोललो की नाही न कळणार, घुसल मग बराबर. तुम्ही जाऊ द्या ना अरे जाऊ दे म्हणजे अरे काय जाऊ कशाला दे? त्यांच्या? अरे असली 150 मास्तरडे आपल्या शिक्षण काय आले. असं प्रिया प्रिया सांग त्यांना, जाऊ द्या नाही म्हणावं. नाही नाही नाही, मी सांग. सॉरी हा काका, तुम्ही नका ना. इतक्या वर्षांनी आलेत बाबा, कशाला उगीच नडताय त्यांना. शांतपणे बोला, छान आपल्या नातवाशी. हा आणि आता झालं ना लग्न. किती वर्ष झाली त्यांच्या लग्नाला? हे बघ, हिचं लग्न माझ्या मर्जीच्या विरुद्ध झालेलं आहे. हो. नाही तर या 28ची काही लायकी आहे माझ्या प्रियाची लग्न करायची? 28 होय म्हणत्या. तुला लाडाने 28 बोलतात होय? नाही नाही लाडानी नाही, रागानी बोलतात ते. होय कॉलेजला ह्यांच्या मराठीच्या विषयात मला 28 पडले ना, म्हणून 28 बोलतात. अरे गाढवा, 28 नाही रे, 28. अभिजात भाषेवर घणाघात करत चालला हा शब्द भक्षक. कसा करायचा लाडूची काढलाय काय तोंडात? सांगू द्या की. काय बोल कसली भाषा बोलते ती हा? काय कळण झालंय काय बोलते ती हा? जाऊ द्या ना, तुम्ही पण कशाला बोल. हे बघा, तुमची आकलन क्षमता अत्यल्प आहे म्हणून मी का थिटवायचं? मला आधी कळलं असतं ना की हा माझ्या पोरीच्या मागे लागलाय तर महाविद्यालयातनं काढून टाकला असता याला. अरे तीच कॉलेज विकत घेतला असता आम्ही. आम्ही तुमच्या लय पुढचं. काय पुढचं आहे ते खरं आहे. वल्गना करू नका उगाच. वल्गर बोलायचं नाही. अरे वल्गर बोलायचं नाही. काका, मी वल्गर बोलायला लागलो का नाही मग? मी बोलले ते. वल्गर का बोलली मग? अहो, वल्गर नाही, वल्गना म्हणाले ते. वल्गना म्हणजे टिंग्या मारू नका हो, टिंग्या टाकू नका असं. या काय भाषा तुझी टिंग्यात? अहो, भाषा महत्वाची आहे का बाबा? भावना महत्वाची आहे. कळलं ना त्यांना काय म्हणायचं होतं ते. हा ओके, झालं, संपलं. वल्गर नाही म्हणत आहेत. हा जाऊ द्या, सोडा सोडा विषय, सोडा सगळ्यांनी. हा हे बघा, मी तर पेढे पण आणले. सगळ्यांनी आता छान तोंड गोड करायचं आणि गोड गोडच बोलायचं. पेढा घ्या, पेढा घ्या. चला घ्या घ्या घ्या. घ्या ना हो. लई करू नका, घ्या. तुमच्या हाताने नको, माझ्या हाताने घे तुम्ही. असू द्या. काही हरकत नाही, काही हरकत नाही. गुरुजींनी भ अक्षर दिले ना राशीवर ना. अक्षरावर नाव ठेवलं ना तर लय भरभराट होईल म्हणले. हो ना प्रिया, प्रिया बाबांना जेव्हापासून कळलं ना आज वारस आहे, बाई रात्रभर झोप नाहीये त्यांना. किती दिवस जागेच आहेत. एवढं मोठं नावांचं पुस्तक घेऊन अभ्यास करतायत नावांचा. अगदी वेदांच्या काळापासून आतापर्यंतची सगळी नावं, सगळ्याचा अभ्यास करून झाला. आणि एक नाव निवडलंय त्यांनी, तर ते स्वतःच बाळाच्या कानात सांगणार आहेत आता. अरे आज आहे का आत्या आई? तुम्ही पण कुठे? आत्या आहे तुम्ही? नाही नाही नाही, असं नाही. काय नाव निवडलंय तेवढंच सांगा म्हणजे. हा, सांगा सांगा. भ्रमर. भ्रमर.
किती छान आहे ना. छान आहे. नाही नाही पण म्हणजे काय भ्रमर म्हणजे काय भ्रमर म्हणजे भुंगा. भुंगा भुंगा नाव ठेवणार आहे पोराचं. नाही नाही ऐकून घ्या ऐकून घ्या. अहो सुमनांवर स्वच्छंद गुंजन करणारा असा भ्रमर. त्याच्या पुष्प मंजिरीतलं असं अमृत रस पिऊन ह्या कळ्यांवरून त्या कळ्यांवर, ह्या कळ्यांवरून त्या कळ्यावर असं फिरतच राहते ते. हं. तुम्ही आधी चिकटला लाडू काढा तोंडात काय काढा बाहेर. बाबा किती छान. काय नाव आहे भ्रमर? गाडीला स्टार्टर मारल्यावर वाटतंय भ्रमर भ्रमर भ्रमर. अहो 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 माऊलीने सुद्धा म्हटलंय ऋणू झुणू ऋणू झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा. नाहीच नाहीच. आहा, हे आपलं नाव सांग आपलं नाव. नाही 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 काय झालंय की छानच आहे नाव भ्रमर. हो ना मग ठेवूया ना. नाही नाही पण काकांनी पण एक नाव ठरवलंय. म्हणजे ठेवलं नाही अजून ठरवायचंच आहे आपल्याला. पण त्यांच्या मनात पण एक नाव आहे. काय ठेवलं नाव? भुजंग. भुजंग. भुजंग भुजंग. भुजंग याचा अर्थ तरी कळतो का तुम्हाला? अरे तर कशाला माहिती पाहिजे? अरे आमच्या आजोबांचं नाव होतं भुजंग. अहो पण त्याचा अर्थ साप असा होतो. असू द्या की मग भुंग्यापेक्षा तरी बरा आहे साप. आहे नाही? आणि आजोबांचा दरारा होता लय ना. अरे म्हणजे अरे भुजंगराव म्हणलं की कापायची सगळी. माझं ठरलंय त्याचं नाव भ्रमर. मी काय म्हणते भुजंग म्हणजे लय मोठं आहे हो. भुजंग म्हणजे कसं नागपंचमीला लोक पुसत्यात त्याला. मग? भुंग्याला कोणी कधी पुसत्यात काय तवा? नाही, नाही, हा? नाही. असं पंचागुंडावून भुंग्याला फट 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 मारत्यात की नाही? असं असतंय की भुजंगच नाव पाहिजे हो. सापाचं नाव असलं कशी माणसं म्हणजे थरथर तेच असं वाटतंय त्यासनी. कळलं का? सापाचंच नाव पाहिजे. पण भुजंग म्हणजे काय साधा सुद्धा साप आहे हो. भुजंग म्हणजे लय डेंजर. दाढी मिशावाला नाग. नागाचा आजोबा भुजंग म्हणजे. अहो त्या भुजंगाच्या येटोळ्याखाली आहे की नाही हिरे मानका असते ती दौलत असती. भुंग्याखाली काय ढुंगान काय भुंग्याखाली? काका हो काका. अरे मग काय भुंग्याखाली काय? अरे मग या मंद्याचं नाव ठेवायचं ना भुजंग. त्याचं कशाला ठेवलं मंद्या? पप्पा माझं नाव मंद्या नाही, माझं नाव मंदार आहे. ए इशे तू मराठीची तर गोष्टच करू नकोस. मराठी भाषेबद्दल तू बोलूच नकोस. अहो त्याला बोलू दे ना कुठल्या पण भाषेत हो. तुम्ही काही एकच धरून ठेवलंय. तुम्ही लय स्वच्छ मराठी बोलता. तुम्हाला लेकरू झालं हो घाणेरडं बोलून ह्याला बी लेकरू झालंयच की. माझा तर भाषेचे काही संबंधच नाही. मला 3-3 काय लॉजिक आहे ह्या? काय लॉजिक आहे? काय शांत व्हा. का इथे 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 झालं जर काका इथे ऐका ना. एवढ्या वर्षांनी बाबा आले तो घरी परत चिडून निघून गेले ना मग परत ते नाही येणार. तरी आहे बघ असं नाही. हे बघ माने स्वतःहून कधी कोणा शिफ्टी उपाय देत नाही ती. बरोबर. त्यामुळे आमच्या आजूबाजूला यूज नका म्हणावं. तुमची शिफ्टी नीट ठेवायची ना. समोसा खावा पेढं खावा आणि गप घरी जावा. कळलं? सांगते. इथं आमच्या नातवाच्या बारशाला कुणी नाक खुपसायची गरज नाही. सांगून ठेवा. याडा पांड्या. तुमच्या एकट्याचं असं बोलू नका ना तुम्ही. तुमच्या एकट्याचा नातू नाहीये ना. आम्ही पण म्हणजे आमचा पण नातू आहे ना. तुमच्या एकट्याचा नातू नाही येतो. बरोबर बरोबर हे बघा माझं ठरलंय त्याचं नाव भ्रमर. बर भ्रमर बर. मग माझं बी ठरलंय भुजंग. भ्रमर भुजंग भ्रमर. भुजंगच. हो नाही बोलला बघा. काय बोलला तू? बोलला लढी आणल्या तुमच्या. वा 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 वा. बघितलंस प्रिया हे यांचे संस्कार. काय? तू खरी चल नाहीतर हे तुझं बाळ आहे ना हे सगळ्यांचं काय ते हे आणेल. बघितलं का कसा वाघ गुरगुरतोय तो. वहिनी मला एक सांगा हा तुमचं घर म्हणजे काय प्राणी संग्रहालय आहे का? काय बोलताय? साप काय वाघ काय अरे काय चाललं? हो हो प्राणी संग्रहालयाचं आमचं घर. आज एक पोपट बी आलाय घरात. बोल का पोपट. बडा 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 लावले मगात पुस्तक. ही इज कॉलिंग मी अ पॅरेट. मी पोपटासारखा दिसतो? हो एक मिनिट तुम्ही असं कसं बोलू शकता? मग काय तर? तुम्ही यांना पोपट कसं म्हणू शकता? हे चुकीचं आहे. हे पोपट तर मग
तुम्ही काळवीट. नाही ना कालवेट बोलतेस होय. पांडा. मला पांडा, मी पांडा तर तू गेंडा. ही गेंडा तू एक शिंगी गेंडा. मग तू दहा शिंगी गेंडा. दाखव दहा शिंग. दहा शिंग दाखव. थांबा, काय चाललंय? अरे काय चाललंय असं बोलतात त्या? तुम्ही काय करताय? बारशाला आलोय ना आपण. काकी आई तुम्ही काय भांडताय इथे? हे नवऱ्याला बोललेलं सहन होत नाही. माफ करा, माफ करा. सॉरी म्हणा तुम्ही पण. सॉरी. हे बघा, नाव आपण काहीही ठेवलं तरी तुम्हाला हव्या त्या नावाने हाका मारा. हा, प्रत्येक जण वेगवेगळ्या नावाने हाका मारा. ठीक आहे? चालेल. आणि ज्याच्यावर वाद होत आहेत ना ती नावच नकोत. आपण वेगळंच नाव ठेवूया काहीतरी. चला चला त्याच्याने छान मूड करा आता. मला तो क्रिकेटर आवडतो, आपण त्याचं नाव ठेवूया भुमरा. बुमरा आहे ते, भुमरा नाहीये. हा. मग भजी ठेवूया. नाही नाही मम्मी भजी नाही, भज्जी आहे. हरभजन सिंग. तुम्ही कोणत्या चॅनलवर क्रिकेट बघता हो? हे तू लोकांच्या उच्चाराबद्दल बोलूच नको सांग. अरे कोणीच काय बोलू नका हो. फायनल मध्ये करा एकदम भुजंग भुजंग भुजंग. नाही नाही, Best आहे. माझं ठरलंय भ्रमर. नाही भुजंग बरोबर आहे हो. नाही भ्रमर बरोबर आहे. हे बघा, माझा भ्रमर आहे ना, तो असा तुमच्या भुजंगाच्या कानाशी भुणभुण करेल ना, तेव्हा कळेल तुम्हाला. अरे येऊन बुनबुन करून दाखवा. फाटकीन कानपडात मारलं का नाही हो? भोंगून घेऊन टाकल त्याच्या आईला. भुजंग बरोबर आहे हो नाव. नाही, भ्रमर. याचं काय ऐकू नका. भुजंग बरोबर आहे नाव. भ्रमर. अरे भ्रमर बिर काय नाही. भुजंग बोलत बस करा, बस करा, बस करा. बस करा दोघे. काय चाललंय तुमचं आल्यापासनं? माझं बाळ आहे, मी ठरवणार काय नाव ठेवायचं ते. आणि माझं ठरलंय. काय भारत नाव ठेवणार आहे मी. भारत. आणि तुमच्या सगळ्यांसारखा असा एकमेकांवर वचवच करणारा भारत नाही. सगळ्यांची प्रेमाने बोलणारा आणि सगळ्या भाषांमध्ये बोलणारा भारत असेल हा. काय आल्यापासून लावले तुम्ही नावांवरनं भांडताय? नाव ठेवताय की नावं ठेवताय माझ्या बाळाला? तसं नाही ग. मग कसं आहे? काय नावात असतं हा काकी? एवढं काय आहे ते? डॉक्टर ओमी बाबा आहेत, रतन टाटा आहेत, APJ अब्दुल कलाम आहेत. हे काय नावांमुळे घडलेत? ती माणसं मोठी झाली म्हणून नावं माहिती आहेत ना आपल्याला. काय करायचं रे यांचं? हा, सचिन नाव आहे, सगळ्यांना आवडतं सचिन. सचिन हाक मारली कुठल्याही गल्लीतनं 100 मुलं मागे बघतील. पण ज्याच्या नावाने सचिन सचिन असं ओरडावं असं वाटतं, तो एकमेव सचिन आहे, सचिन तेंडुलकर. आणि तो त्याच्या नावामुळे नाही, त्याच्या कामामुळे मोठा झालाय. तुला मी हेच सांगणार आहे, कळलं भारत? तुझं नाव ठेवलंय आता भारत, ते सिद्ध करायचं काम फक्त तुझं आहे. कोणाचं काही ऐकायचं नाही. हा, तुला आवडलं ना नाव तुझं? भारत 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 भारत. ए भारत्या. नाही भरत्या, भारत ठेवलं ना आता छान नाव. अहो, आमचं भारत्याच हो. भारत्या. या बाहेर इकडे. वा 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 वा, क्या बात है. परफॉर्मन्सच्या बाबतीत तुम्ही सगळेजण खरोखरच वाघ आहात. आहा, कहर. प्रसादा. वा, नावात काय आहे अशी संकल्पना सुचवणाऱ्या या नवीन माणसाचं नाव आहे कार्तिक विश्वामित्रे. मला माझ्या घरातला प्रसंग आठवला. माझ्या मुलाचं अक्षर आलं होतं ट. त्याच्यावरून मी टार्झन असं बायकोला नाव सुचवलं. ते तिला काही पटलं नाही. मग तिने एक नाव सुचवलं, ते मला पटलं नाही. तिने सुचवलं टपोरी. म्हणलं नाही, तो मोठा होऊन सांगेल टपोरी प्रसाद ओक, मला नाही कळलं. किती पटकन रचलं हा तुम्ही. वा. त्याचेच पैसे आहेत प्राजक्ता. मस्त मस्त परफॉर्मन्स होता आणि मस्त रंगवलात तुम्ही सगळ्यांनी. म्हणजे ॲट अ टाइम मला सावत्याचंही पटत होतं, मला अतुलचंही पटत होतं. इतकी गंमत होती त्या सगळ्यात. आणि तुम्ही ते वातावरण फार मस्त तयार केलं. बरगडी आज जोरदार, म्हणजे आज फासळी तोड परफॉर्मन्स. वा, मजा आली. मी असतो तर मला भुजंग ठेवायला आवडलं असतं. मी तुझ्या बाजूनी. मस्त मस्त परफॉर्मन्स, मज्जा आली. सई. गोड परफॉर्मन्स होता, खूपच छान. म्हणजे एका खऱ्या फॅमिलीला आम्ही भेटतोय असं वाटलं. चेतू, तुझं कसं आहे माहिती का,
एकच फाईट वातावरण टाईट आणि ती फाईट मग फाईट ऑफ द इयर असते तसं आज झालेलं आहे. ते खूप छान होतं. फट्ट फट्ट मारायचं खूपच मस्त. प्रिया मस्त शेवटचा जो मोनोलॉग होता तो खूप सुंदर सादर केलास आणि वी फेल्ट इट. म्हणजे तू जेव्हा भारत म्हणालीस तेव्हा असं गुजबम्स आले. खूप मजा आली. सावती आय थिंक यू स्टोल द शो टुडे. मंडळी, नवरा बायकोची जुगलबंदी ही संसाराला तशी काही नवीन आहे. ती कधीही कुठेही कशीही सुरू होऊ शकते. चला आपण ही अशीच एक जुगलबंदी अनुभवूया आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौगुले आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात यांना. हां हॅलो. हां गुड मॉर्निंग प्रसाद सर. येस 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 येस. हां बोला सर. सर मी वर्क फ्रॉम होम आहे आज. हो मी काल बोललो होतो ना तुम्हाला. तुम्ही म्हणाले ओके म्हणून. येस 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 येस. कुठली MHJ इंडस्ट्रीज ना. हां माझं टेबल आहे ना सर. हां अच्छा तुम्ही तिथेच आहात ना. हां तिथे राईट हँड साईडला सिल्वर कलरचं हे आहे बघा ते ड्रॉवर आहे. हां त्याच्या बरोबर खाली हात घाला सर. हां डस्टबिन मिळाले. डस्टबिन मिळाले नाही नाही सर एवढ्या खाली नका टाकू सर. जरा वर घ्यायचं. हां थोडं वर. हां तिकडे बघा एक बॉक्स फाईल आहे बघा. हां ती सर. हां 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 तीस. हां सर त्याच्यात पेज नंबर 8ला क्लॉज नंबर 2 आहे बघा. हां वरतून दुसराच आहे बघा सर. हां तो तुम्हाला हवा होता सर. हां मिळाला ना. येस येस येस. हां आता हां नाही थँक्यू सर. आता काय माझ्या मेमरीबद्दल हां सर थँक्यू व्हेरी मच. ॲक्च्युली आमच्या घराण्यात सगळ्यांचीच मेमरी चांगली आहे. हो सर. म्हणजे एकदा तर माझे आजोबा. ओके सर ओके. ओके हो सर ठेवतो. वने अगं ते आमचे बॉस आहेत ना प्रसाद सर त्यांचा फोन होता. ते माझे हे कौतुक करत होते माझ्या मेमरीचं. ते म्हणाले घर बसल्या तुम्हाला कसं कळतं की ऑफिसमध्ये कुठली फाईल कुठे आहे. मी सांगितलं ना आत्ता हे म्हणून. सॉलिड आहेत आमचे प्रसाद सर. आणि ना त्यांचे एक वेगळंच विजन आहे. आत्ता बघ ना ते माझ्या मेमरीचं कौतुक करताना मागे भिंतीवर कीप सायलेन्स असा बोर्ड होता. तर ते सगळ्याचा वापर करून मस्त बोलतात ते की तुझ्या मेंदूच्या भिंतीवर जी मेमरी आहे त्यांनी मी सायलेन्स झालो वगैरे. काय जुळवतात ना माल जुळवतात ते. मी न घडलेला केशांचा एवढा दांडगा अनुभव आहे ना त्यांच्या पाठीशी. त्यामुळे त्यांना ते जमतंच. ते जबरदस्त आहेत. मी पण त्यांना सांगितलं मग आमच्या घरात ना सगळ्यांची मेमरी जबरदस्त आहे यार. म्हणजे आम्ही एखादी गोष्ट जरी पुसटशी जरी दिसली ना तर ती बरोबर स्टोअर होते इकडे. जबरदस्त. काही ऐकलं पण तू ऐकतेस ना. ऐकतेस ना मी काय सांगतो ते. हां काय गंमत असते बघ ना. माझ्या आईकडून ही मेमरी माझ्यापर्यंत आली आणि तुझ्या आईकडून बावळटपणा आला तुझ्यापर्यंत. ऐका ना मी कपाटावरती आहे. नंतर बोलूया आपण. हो येस येस अगदीच. आवर कपाटावर. तसंही मुंबई ते गोवा हा हायवे लवकर होणार आहे का तुझं कपाट लवकर आवरून होणार आहे यावर सामाजिक प्रश्नच निर्माण झालेला आहे. अगदी तुमचं काय वर्क फ्रॉम होम सुरू आहे ना. हो करा ना. अरे करतो Mistake त्याच्यात. होतील. अरे काही नाही आता जस्ट लंच टाइम आहे ना. मी लॉग आउट झालोय बघ. काही टेन्शन नाही. काय करतेस तू. काय करतेस काय. कपाटावरती आहे. चल मी मदत करतो तुला. चल प्लीज नको. करतो. प्लीज नको. अरे करतो. नाही प्लीज नको. नको मी अरे करते. करतो ना. अर्धा तास काही काम नाही मी करणार. नाही नको एकटी नको किती काही काम- नको. प्लीज नको. एकटी किती काम करणार मला सांग बघू. नाही. नको ना मी करते. अरे यार किती छान छान साड्या आहेत यार. प्लीज नको. अरे यार मी कधी- आवडते. ही बघ कसली साडी आहे. कधी घेतलीस कधी ही साडी. नेसतेस कधी ही साडी. सांगत पण नाहीत नवऱ्याला. सब चुपके चिपके करते है. कसली साडी आहे ही? कधी नेसलीस कधी. कधी नेसलीस कधी. ही साडी कधी नेसलीस. ही साडी कधी नेसले हे आठवत नाहीये. नाही. आठवा. Oh, oh God. Oh, yes. मेल करा. नक्की ओळखीची ही साडी.
वने मी विसरेन ही हो नाही विसरणार ना. नाही नाही कोणती आहे सांगा. ही ही साडी कोणती आहे सांगा. ही पंचीकरण. एक तर कांजीवरम असतं आणि ही कांजीवरम नाही. आणि मूळ मुद्दा हा आहे की ही साडी मी कधी नेसले होते. एवढं मी विसरेन वने. हो तुम्हीच विसराल म्हणून विचारते. ही साडी मी कधी नेसले होते आठव. साडी बुलार बेबी बेबी आत्या बेबी आत्याच्या मुलीच्या मृणालच्या लग्नात कल्याणला आपण गेलो होतो तेव्हा. येस येस आठवलं मला. मी नव्हते आले लग्नाला. Come on यार मी चालवत होतो मागे बस. बेग पुरत नव्हतं काय. नाही मी नव्हते आले लग्नाला. तुम्ही तुमची आई आणि अपयशी वंश असं गेला होतात. एक सेकंड. माझ्या ताईला तू अपयशी का म्हणतेस. अपेक्षा नाव आहे तिचं. हे असं असेल ना हा ॲटिट्यूड असेल ना तर मला माहिती आहे साडी कधी नेसली होतीस मला सांगायचं नाही. इफ दिस इज टेल यू दिस मला नाही सांगायचं तुला. समीर मी तुम्हाला शेवटचं विचारते. चल, चल, चल. शांतपणे विचारते. ही साडी मी कधी नेसले होते. चल सांगतो. तुझ्या वडिलांचं 75चं हे होतं ना कार्य. 75 होते आता. 61 झाली बाबांची आता. म्हणे 75 झाली. आपण हॅपी 61 झाली. बर्थडे 75 म्हटलं होतं मला आठवतं. नाही 61 झाली बाबांची आता. पण 75 होईल ना. मेरा सासरा जगेगा उतना. मैं उसके लिए विश करता है. वो एक सगळं मी सगळा खर्च करणार. हा सगळं मी बँक्वेट हॉलवर मी नाही म्हणे समीर ही साडी मी आपल्या लग्नात नेसले होते. कुठल्या 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 किती लग्न झालेत आपले. तुम्हाला आठवतंय ना आपलं लग्न झालंय मुळात. येस वने हो मी लग्नात होते हे आठवतंय का. येस ऑफकोर्स मला आठवतंय. मला ही साडी आठवत नाही. अरे ही आठवतं बहिणी. ही साडी घालून काय सुंदर चवळीची शेंग दिसत होतीस माहितीये का. खरंच सांगतो मी काय दिसत होतीस माहितीये. नजर हटत नव्हती तुझ्या चेहऱ्यावरून. तेरे चेहरे से नजर नहीं हटती नजारे हम क्या. हो सॉरी खरंच गोड दिस. हीच साडी गती हीच साडी. एकदा दाखव ना मला नॉस्टॅल्जिक व्हायचंय. ओ गॉड आठवलं रे मला. हीच साडी ती लग्नातली. ओ गॉड. समीर मी खोटं बोलली. ही साडी आपल्या लग्नातली नाहीये. तरीच मी म्हटलं होतं मगाशी. माझं फर्स्ट इन्स्टिंग काय होतं ही नाहीये साडी. मी विसरलं होतं ना. येस ही नाहीच आहे साडी. येस आता आठवलं ही नाहीये. नाही ही आपल्या लग्नातलीच साडी आहे समीर. अरे अरे एक काय तर ठरव ना. ही नाही ती नाही इकडे पण नाही तिकडे पण नाही. माझा पुढचा स्टँड कसा ठरवणार मला कसं कळणार. काय ते मला सांग. मी काय स्टँड घेऊ बाबा. अशी बॉलिंग आहे का अशी बॉलिंग. मग मी असा कसा खेळू तुझ्या बरोबर. समीर मी तुमची परीक्षा घेत होते. रडू नको यार रडू नको. हे बाजूला काढ. हे साड्या पण खूप मोठ्या असतात म्हणून म्हटलं ना. आपल्या दोघांच्या मध्ये साडी नकोय ना. ऐक हे नको यार. हे मगरीचे नाही आवडत. सॉरी माझ्या नवऱ्याला माझी साडी ओळखता येत नाही. माझ्या आयुष्यात त्याच्याहून दुःख काय असू शकतं. एवढं काही नाहीये. इथे बघशील का तू वहिनी. मला नाही बघायचं. वहिनी काय वहिनी आहे. वहिनी नाही इथे बघ वनी एक मिनिट ते मी हात नका लावू. बरोबर वनी असं का समजतेस तू. मी आपलं लग्न विसरेन. मी थोडंसं मला कामाचं टेन्शन आहे ग. प्रसादोक सर ते नेहमी ओरडत असतात म्हणून टेन्शन आहे कामाचं. मी जेव्हा एकांतात असतो ना वनी तेव्हा माझ्या मोबाईलवर आपल्या लग्नाचे फोटो आहेत गॅलरीमध्ये. एकटक बघत असतो मी. ओके नॉस्टॅल्जिक होतो. दाखवा फोटो. मला खूप मजा येते म्हणजे. समीर मोबाईल मधले फोटो दाखवा. मला तर इतकं बरं वाटतं. फोटो दाखवा. फोटो लवकर दाखवा. इथे या फोटो दाखवा.
फोटो दाखवा. लांब राहा, तू लांब राहा. ती फोटो दाखव. समीर फोटो दाखवा. हे गॅलरीत आहेत. काढा. हे दाखवा. हे बघ गॅलरी. हे बघ काय कुठे यार आता होतं यार इकडे. कुठे गेले? इथे होते कुठे गेले? नाक्यावर मावा खायला गेले? हसू नका. सॉरी म्हणे. नाही असं नको. काहीच लक्षात नाही. नाही वनी वनी ही साडी मी आपल्या लग्नाच्या रिसेप्शन मध्ये नेसले होते. मला आठवतंय ना. तुमची नजर हटत नव्हती माझ्या. हो, मी- कौतुक करून थकत नव्हता तू. हो वनी मला मी माहिती. कोल्ड्रिंक प्यायला घेतले तेव्हा तू म्हणाल कोल्ड्रिंक नको पिऊस डाग पडतील एवढं सगळं असून हो हो वनी पण तू काय नेसलं होतं? अरे पण एवढं काही नाही ना, फक्त साडी विसरले तुला. ऐक ना, हे नको ही साडी करू. कशी- तू रडू नकोस आधी, रडू नकोस. याचा अश्रू आले की टाकीला लिकेज वगैरे झाले असं दिसतं माहिती. सॉरी मस्त. आता गेला. नाही एक मिनिट हा एक ही साडी कधी नेसले होते? ही साडी कधी नेसले? अजून ही प्रश्नपत्रिका अजून लवकर सांगा, ही साडी कधी नेसले होते? ह्याचा तो- कशी प्रसाद सरांकडे शांतपणा करत होत ना, तिसऱ्या रकान्यातला चौथा क्लॉज सांगत होतात ना. सांगा, मेमरी स्ट्रॉंग आहे ना. ही साडी कधी नेसले होते? माझं काय होतं ना, माझं ओव्हरऑल माझं हे आहे ना, कॉन्टेंट आहे ना, त्याच्यावर माझं लक्ष असतं. माझं कॉन्टेंट काय आयुष्यात की मेरा वनी, ये मेरा कॉन्टेंट है. वनीने क्या ही साडी हो. कधी नेसले होते? मी एक गोष्ट सांगू तुला. बसून सांगा, बसून सांगा. कधी नेसले आणि होते? मी एक गोष्ट तुला आज कबूल पटपट करतो. सांग. हो मी सांगतोय. एक गोष्ट तुला कदाचित माहित नसेल पण वनी माझ्या आईने सुद्धा लपवून ठेवली. मी रंगांधाळ आहे. मला रंग नाही कळत. मला निळा पिळा किंवा पिवळा हिरवा हे मला नाही कळत. मला रंग कळत नाहीत. माझ्या डोळ्याला नाही कळत रंग. हो? हो मग सई तामणकरच्या फोटोखाली रंग दे तू मोहे गेरुवा अशी कमेंट करताना तुमच्यातला रंग आंधळा काय बैलाचं दूध काढायला गेला होता? वय काय स्वतःच? घरातला टेबल फॅन 2 वर केल्यावर 4 वेळा नाक चोंत तुमचं. काय ही साडी कधी नेसली होते? मला म्हणे तू असं बोलशील, नवऱ्याशी असं बोलशील म्हणे. एक लक्षात ठेव, नवरा मी तुझा म्हणे. नवरा आहे ना? होय होय म्हणे. नाही एकदम असं यायचं नाही भास्कन. ही साडी कधी नेसले होते? अरे यार अजून त्या 2 साड्यांचा ही साडी कधी नेसले होते? त्या 2 साड्यांचा तू ही साडी कधी नेसले होते? प्रेक्षक म्हणतील त्या 2 साड्यांचं काय मी काय नाही, नाही. मला उत्तर हवंय. ही साडी कधी नेसले होते? एक सेकंड. ही साडी ओळखतो मी. ही साडी जयस्वाल भाभीची आहे. ही तुझ्याकडे कशी आली? जयस्वाल भाभी 4 महिन्यांपूर्वी आपल्या सत्यनारायणची पूजा होती, संगीत खुर्ची खेळत होते. याला किरमीची बॉर्डर आहे ना, ती पदर त्यांचा असं असं होत असताना अडकला होता खुर्चीत. मला आठवतंय, मला माहिती अडकला होता? तुम्ही धावत जाऊन असं काढलं होतं? आहे ऑफकोर्स. निर्लज्ज माणसा. 4 महिन्यांपूर्वी त्या जयस्वाल भाभींनी काय नेसलं होतं ते सगळं आठवतंय तुम्हाला, आणि स्वतःच्या बायकोने स्वतःच्या लग्नात कोणती साडी नेसली होती आठवत नाही. वहिनी असं नको, कॉमेडी वाटतंय वहिनी, नको रे. इथे असं नाही वहिनी. असं मला एक सांग, ही साडी तुझ्याकडे कशी आली? माझी साडी आहे ती मी नेसायला दिली होती तिला. थँक्यू. मला आज अभिमान वाटला तुझा. आपण असे मदत करायची लोकांना. खरंच. बस बस इकडे बस, इकडे बस. 1 मिनिट माझ्यासाठी बस. ऐक ऐक. मी असंच बघितलं का जयस्वाल वहिनीकडे? नाही, मी माझ्या कामात होतो. तिला साडी नेसताच नाही आली. बुजगावण्यासारखी साडी नेसून आलेली. म्हणून माझं लक्ष गेलं तिच्याकडे की ही कोण आहे. यक कशी साडी नेसली. ओ गॉड. म्हणून माझं लक्ष गेलं. साडी कशी नेसावी ना, अख्ख्या बिल्डिंग मध्ये तुझ्याकडून शिकलं पाहिजे. काय सुंदर साडी आलीस ना, चाप चूप करून ये जे चलते ना तू ग्रेट आहेस वनी. हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे. पण तिला जयस्वालला नाही जमलं ते. हे बुजगावणं घेऊन आली होती आणि त्यानंतर तिने पायात गुलाबी रंगाच्या प्लास्टिकच्या चपला यक दिसत होती. यक. आणि ते डोक्याला क्लिप, केसांना क्लिप लावते ना, पिवळ्या कलरची प्लास्टिकची क्लिप होती. आणि हे तर सगळं ठीक आहे. नेल आर्ट नावाचा काही प्रकार असतो, तू करून येतेस, किती सुंदर असतो. तिचा मी तुला सांगतो, हात मी बघितला, हात नाजूक होता, असा होता ना, असा हात होता. पोपटी रंगाची नेल पेंट, पोपटी रंगाचा आणि गोल्डन, हे काय कॉम्बिनेशन आहे. यक यक नाही आवडलं. यक. चौगुले चौचाल्या माणूस आहेस. याचा अर्थ त्या दिवशी फक्त नखशिकांत त्या जयस्वालला निहाळत होतास तू. हा, बायकोचं काही लक्षात राहत नाही. लुच्चा, हे बघ बदमाश आहेस. हे असं बोल. आयुष्यात ना फक्त संधी न मिळाल्यामुळे झालेला चारित्र्यवान आहेस तू.
बायकोने लग्नात काय नसलं होतं हे आठवत नाही. तिचा किरमीची रंगाचा पदर आठवतोय तुम्हाला. हे नाही बोलायचं वहिनी मला वहिनी नाही सॉरी वहिनी सारखं काय, जयस्वाल वहिनी लक्षात राहिले. नाही बरं रडू नको अरे नाही वहिनी नको ना असं करू वहिनी. इथे बसा. वहिनी शपथ आहे तुला गिळायचं नाही मला. गिळत नाही. वहिनी, असं नको का करता हो तुम्ही असं? का करता? वहिनी कामाच्या खरं सांगा, होय शेवटचं इतक्या जवळून कधी पाहिलं होतं मला? आय एम सॉरी. एकदा बघा ना हो, एकदा. किती सुंदर आहेस वहिनी तू. फक्त वेंदळ्यासारखी वागतेस कधी कधी. इथे तिथे सगळे जेवण करताना डाग पडलेले असतात. हे बघ हा डाग तरी पुस ना. काय पुसला का जात नाहीये? तीळ आहे तो. माझ्या गालावर तीळ आहे. तुझ्या खालावर तीळ कधी बसून आला? रिसेंट डेव्हलपमेंट. आठवलं मला. माझ्या गालावर तीळ हे पण. येस ऐक I'm done with you. नाही ऐक I'm done with you. वनी ऐक समीर वनी चौगुले, मला सगळं विसरलं नाही. मला तुमच्यावर- वनी मला नाही राहायचं. वनी असं मला नाही राहायचं. सॉरी वनी असं नाही करणे का वनी. मी सगळं नाही विसरलोय वनी. मग काय? सगळं कसं विसरेन वनी मी? हे माझ्यावर बोलतेस तू. पहिल्या वाढदिवसाला तुझ्या मी ही साडी घेतली होती. मी विसरलो नाही आहे वनी. उघड. ठीक आहे नाही विसरलो मी. हे बघ लुंगी आहे ती लुंगी. मी काय ढाब्यावर बसते ओय लस्सी ओय अशी बसते मी. आणि तू मिमिक्रीच्या साईडला नको झोकूस. असं नाहीये ते. ओए मेनू लस्सी दे ना ओए. ऐसा आहे वो. ओय यो यो यो. मला नाही राहायचं. थांब मला नाही राहायचं. आय एम सॉरी वहिनी. वहिनी काय रे? वहिनी सॉरी म्हणलं काय करू मी गाऊन मध्ये वहिनीच येतो. वहिनी आता का? सॉरी ऐक हे घे. हे माझं पासबुक, हे पैसे, हे क्रेडिट कार्ड आणि हे पाकिट. आज पाहिजे तो दागिना तू घे. मग तर झालं. यापुढे कोणत्याही स्त्रीकडे मी बघणार नाही. खरंच सांगतो मी. माझ्यावर विश्वास ठेव. फक्त तू आहेस का माझ्या आयुष्यात. खरंच सांगतो. हे घे ना तू. आज पाहिजे तो दागिना घे. हिऱ्याचा घे, सोन्याचा घे, काय वाटेल तो घे तू. किंवा घेऊच नको मजा येईल. ना तू घे. तुम्ही खोटं नाही मी नाही खोटं. बोलत. मी खोटं बोलत असेल ना टक्कल पडेल मला. असं नका. मग आहे ते सांगतो. येस. मग असं का करतेस तू? ऐका ना मला ना असं त्या छोट्या कुड्या असतात ना हिऱ्यांच्या पण अशा नाजूक असतात ना. छान दिसतील. छान. छोट्या कुड्या खूप छान दिसतील तुला. थँक्यू. त्यापेक्षा ना तू नवीन लेटेस्ट आलेत ना झुंबर ते घे ना. सलोनी भाभी पिंकीला सोडायला जाते तेव्हा त्यांच्या कानात असतात. मी रोज बघतो. अच्छा डुल. क्या बात है, जोरदार टाळ्या, धूमधडाका झाला आता इथे. सुपर परफॉर्मन्स. प्रसाद दा. वा बहारदार. फार मजा आली. ते बॉसशी जेव्हा बोलत होतास तुझ्या प्रसादोकांशी तर माझे आजोबानंतर जो गप्प झालास तेव्हा ते काय म्हणाले ते मला ऐक. वा इंटरेस्टिंग परफॉर्मन्स होता. आणि म्हणजे खरं तर अत्यंत सहज साधं सोप्पं लिखाण होतं. परफॉर्मन्सचा भाग होता निव्वळ. पण तो तुम्ही दोघांनी इतका अप्रतिम पेललात. वा अप्रतिम गिव्ह अँड टेक, अप्रतिम रिॲक्शन्स. वनी फार मजा आली वने. फार मस्त केलंस. आणि खूप हे असे प्रश्न आले की धाबदणांतर रे. तुला मी सांगू का एक जाता येता हा खूप जुना ड्रेस आहे ना वगैरे असं बोलत राहायचं रे. किंवा ही साडी फारच गॅप नंतर तू परत घातलीस सेफ आहे सेफ. हा सेफ गेम खेळत राहायचं रे. काही प्रॉब्लेम नाही होत. बघ ना का टिप्स. नाही पण मस्त मजेशीर परफॉर्मन्स. मजा आली. वंडरफुल. सई. अत्यंत मनोरंजक परफॉर्मन्स होता. एकदम सोपी साधी सरळ स्क्रिप्ट होती. सिम्पल एकदम पण क्वालिटी परफॉर्म केलं तुम्ही. वन्या एकदम काय म्हणूया कंट्रोल्ड आणि छान सटल अभिनय. फार मजा आली तुला बघताना. सॅमी केस विशेष दिसत आहेत. विशेष क्रेझी परफॉर्मन्स. मजा आली. वा. मंडळी, हिरोईन और हिरोईन की मम्मी असे आपण खूप किस्से ऐकलेले आहेत. पण आज इथे एक बालकलाकार आणि तिची मम्मी येणार आहे.
चला बघूया तिकडे काय धमाल घडतीये ते. बरोबर बोलताय तुम्ही. तुम्ही बरोबर बोलताय, पण काय आहे, मी जरी डिरेक्टर असलो तरी प्रत्येक बारीक गोष्टी कसं लक्ष घालू मी. सिंपल आहे. आज माझ्या फिल्मचं नाव काय आहे? एक रात्र तंतरलेली. आज जे पोस्टर आलंय त्यात प्रिंटिंग मिस्टेक होऊन काय आलंय? एक रात्र हंतरलेली. अहो, तंतरलेली आणि हंतरलेली मतलब ठेवा ठेवा पण माझी चूक झाली. आय एम सॉरी. ओके, माझी चूक झाली, ठेवा. सर आता काय? सर तुमची मावशी आणि काका आले सर. माझ्या आणि मावशीने काका हो. ऑफिसला काय येतील ते? काय माहित नाही, इमर्जन्सी बोलले काहीतरी. इमर्जन्सी पाठोपाठ वाद पाठ. बोलवतो. या मावशी या. ये ग ये हा ये. नमस्कार नमस्कार नमस्कार. एक मिनिट, हे कोण आहे ते? सर तुमची मावशी ही. येडायस का रे? मलाच माझ्या मावशीची ओळख सांगशील? माझी मावशी नाहीये ही. मावशी बोलले होतं, माहित नाही सर. ते जाऊन द्या, मरून द्या सर. ऐका ना, ही माझी मुलगी आहे सर. ही एकदम चांगली ऍक्टिंग करते. तुमच्या सिनेमात मला तिला रोल द्यायचा आहे म्हणून घेऊन आले मी. ही कोण आहे? लहान मुलगी आहे माझी. बाळा, तू लहान मुलगी आहे? हो काका, मी एक लहान मुलगी आहे. असू दे. कळलं. हा. काय करायचं? तिला ऍक्टिंग करायची आहे तुमच्या सिनेमात. म्हणून तुम्ही असं खोटं सांगून आलात? हा, नाही सर, त्याचं काय झालं, ती तुमची लोक मला आज जाऊन देत नव्हती ना, त्याच्यामुळे आम्हाला खोटं नाटक सांगावं लागलं. एकदा हिची ऍक्टिंग तर बघा ना सर. सर, लहान मुलीची ऍक्टिंग भलतीच भारी करते ना सर ही. मला लाज वाटते का तुम्ही खोटं सांगून आत आलात? हा, तसं नाही तर तू आत्ताच्या आत्ता बाहेर काढ्या ना. सर. आत्ताच्या आत्ता बाहेर काढ्या ना. सर ही उद्याची आलिया भट आहे ना सर. एकदा तिला चान्स तर देऊन बघा ना तुमच्या सिनेमात. अहो, उद्याच्या आलिया भटला उद्या आणा ना. आज का आणलंय तिला? सर नुसती उद्याची आलिया भट नाही, उद्याची करीना कपूर, उद्याची श्रद्धा कपूर, उद्याची अनिल कपूर आहे. अनिल कपूर सर. हे कोण आहे ते? सर मी बेबीचा मॅनेजर आहे सर. तिच्या करिअरचं सगळं मार्केटिंग मीच बघतो सर. तू या मुलीचा मॅनेजर पण ठेवला? हा. कुठल्या प्रोडक्शनला केलं आधी? नाही, पहिल्यांदा ट्राय करतोय सर. अपकमी आहे सर. एकदा बेबीला लॉन्च केलं ना, मग मला वेळ नाही मिळणार सर. हा. कर. हा. वेगळंच काहीतरी चालू झालं इकडे. हा, मुळात हे कुठे भेटलं तुम्हाला? घरी. म्हणजे ते माझे मिस्टर आहेत ना. ही माझी लहान मुलगी. हिची एकदा ऍक्टिंग बघा ना सर. एक मिनिट बाळा, इकडे हा, जा या जा इकडे. जा. चांगलं करा, चांगलं कर. काय नाव काय तुझं? काका, मी एक लहान मुलगी आहे. ते कळलं ग बाळा, ते कळलं. आत्याने कुर्र लहान मुलगी असं ठेवलंय का? काहीतरी नाव ठेवलं असेल ना. माझं नाव आहे तृप्ती. क्लुप्ती. तृप्ती नाव आहे तिचं, तृप्ती. आणि ही कोण आहे तुझी मम्मी? मम्मी, ही माझी मुलगी आहे ना, श्रीदेवीची ऍक्टिंग भलतीच भारी करते. मी तिला एकदा तुमच्या समोर पेश करायला लावते. ए बाळा इकडे ये बाळा. ये, तुला ती श्रीदेवीची ऍक्टिंग शिकवली होती. हा, ती एकदा सरांना करून दाखव ना. कशी? अगं तिने लड़की हथेली की तरह होती है. लड़की होली की तरह होती है. पीली लगाने से ही जल जाती है. पीली लगाने लड़के ट्यूबलाइट की तरह होते हैं. काय कलई लावताय? कलई लावताय? श्रीदेवी. हा कुठला आवाज आहे? श्रीदेवी ते कर ना बाळा ते. अहो, मुळात तिला करू द्या ना. तुम्ही का सगळं करताय? तिला करायला. हेमा मालिनीचा आवाज पण चांगला करते ना. हेमा मालिनीचा आवाज काढून दाखव ना. हेमा मालिनीचा. नाही थांबा ना. एक मिनिट, तिची ऑडिशन घ्यायची ना. हा, येतो दत्तू. चांगलं काम फिल्म आहे ना आपली, टिकेल ते टिकेल. त्यातलं तो छकुलीचं कॅरेक्टर आहे ना, ते तिला वाचायला त्याचं. तुमच्या सिनेमात चांगलं चोपेल सर. ती चांगलं काम करते पोरगी. चोपेल. तिला आवड आहे बा. हे घ्या. कुठला डायलॉग आहे? हे वाचा, हे हे मला दाखवा. हा, हे बघ बाळ, हे बघ. नीट वाचा, कार्टे नीट वाच. माझी इज्जत घालवू नको. हे बघ. हे काय लिहिलंय? लांबव खेचायचा एक शब्द. मुझे खेलने नहीं लेके गए. मुझे खेलने के गए. और आपने मुझे टॉफी भी नहीं दी बाबा. आपने मुझे टॉफी नहीं दी बाबा. माय माझी
ऐका ना ऐका ना शेवटचा शब्द ओ ताई खेचायचा आहे ओ ना. हे असं नाही लिहिलंय कुठे काय खेचताय तुम्ही असं नाही, मला काय वाटतं भावना अशा खेचून आल्या ना की कसं माणसाचं बरोबर बाहेर येतं सगळं. तिच्या आत आहे सर, बाहेर काढता येत नाहीये तिला. करणा नीट किती वेळा सांगितलंय, शेवटचा शब्द ताण ना. अहो कशाला ताणायचंय पण काय उरो नाही ठवरो नाही तिच्या. कुठला उरो आणि ठवरो आरोह आणि अवरोह असतो. तेच ते हो, तेच ते. कर ना माय माझे, नीट कर ना. हे का करताय सगळं? एक मिनिट थांब बाळा इकडे. तुला ऍक्टिंग करायची आहे? हो, तुला करायची. ऍक्टिंग थांबा. ऍक्टिंग करायला आवडते तुला? नाही मग काय आवडतं तुला बाळा? काका, मला शिकायला अभ्यास करायला खूप आवडतो. मला स्कूलला जायला पण खूप आवडतं. मला गणित आवडतं, मला इतिहास आवडतं आणि काका मला भूगोल तर जास्तच आवडतं. भूगोल आवडतं? खूप जास्त आवडतं काका. काय तर सांग भूगोल मधलं. मी सांगू? पृथ्वी हा एक ग्रह आहे. त्याला सूर्यापासून प्रकाश मिळतो. पृथ्वी सूर्याभोवती गोल 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 फिरते. सूर्याभोवती फिरता फिरता स्वतःभोवती पण फिरते. त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात. पृथ्वी सोबत आणखीन 7 ग्रह असतात. ते सूर्याभोवती परिभ्रमण करतात. बुध, गुरु, शुक्र, शनी, मंगळ, युरेनियम आणि नेपच्यून अशी त्यांची नावं आहेत काका. माय श्रीदेवी करायला सांगितलं तर नाही जमली. भूगोल बरा जमला ग तुला. बस. मुळात तिला ऍक्टिंग करायची नाही हे कळतंय का तुम्हाला? तिला आवड नाहीये त्याची. तिला अभ्यासाची आवड आहे, भूगोलाची आवड आहे. कळलं? अहो पण सर, मी असं ऐकलंय की कसं कलाकारांना जेव्हा सपोर्ट नसतो ना आणि त्यांना इच्छा असते काम करायची, तर त्याच्या घरच्यांकडनं सपोर्ट नसल्यामुळे त्यांचं स्वप्न पूर्ण होत नाही. मी तर हिला सपोर्ट करते ना सर, त्याच्यामुळे तुमच्याकडे घेऊन आली. एकदा तिची चुकीचा अर्थ घेतलाय तुम्ही. अक्षरशः चुकीचा अर्थ घेतलाय. मोठे झाल्यावर कलाकार हे बोलतात कारण त्यांना लहानपणी सपोर्ट मिळाला नसतो, पण त्यांच्यात टॅलेंट असतं म्हणून ते मोठे झाल्यावर हे बोलतात. मुळात तुमच्या मुलीत ऍक्टिंगचं स्किल नाही आहे हे समजून घ्या. तुम्ही तुमची अपूर्ण राहिलेली स्वप्न तिच्यावर लादताय आणि ते पूर्ण करायचा प्रयत्न करताय. कळतंय तुम्हाला? एकदा बघून घेतलं. पहिला तर तुला चेचला पाहिजे रे. मला खबर आहे. तुला कळलं पाहिजे दोघींमध्येही काही नाहीये. तुझी बायको तर बावळट आहे. पहिलं तुला कळलं पाहिजे. नका ना. उद्याच्या उद्या हॉस्टेलला टाकायचं. कळलं? अरे एकुलत्या एक मुलीला हॉस्टेलला कसं टाकू? मुलीला नाही, तुमच्या बायकोला. बायकोला तिला लांब ठेवा मुलीपासून तर सुधरेल ती. खरं तर सर, मला एक गोष्ट बोलायची नव्हती, पण बोलू का? म्हणजे माझ्याकडे ना 65 सिनेमे मी लिहून ठेवलेले आहेत बॉ. त्यातले 60 सुपरहिट होतील नक्की. आणि जर डिरेक्शन करायचं असेल तर माझा चांगला हाकलव यांना आत्ताच्या आत्ता हाकलव. कळलं? talent आलं. सांगितलं कळत नाही तुम्हाला. निघा. वा वा वा, मला हसवता अत्यंत महत्वाचा विषय इथे मांडलात. मच निडेड सब्जेक्ट. व्हेरी वेल डन. बघूया हास्यरसी काय म्हणतात. प्रसाद दा. अप्रतिम. सगळ्यात आधी मोठे सरांचं प्रचंड कौतुक, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. अत्यंत महत्त्वाचा विषय, अत्यंत, आणि तो तितक्याच प्रभावीपणे आणि सिरियसली मांडला गेला या मंचावरनं, जेणेकरून तो पोचेल अशी आशा व्यक्त करूया. प्रत्येक म्हणजे सगळ्याच पालकांना आपलं मूल स्पेशल वाटतं, त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. म्हणजे प्रत्येकालाच वाटतं, मलाही वाटतं माझी मुलं स्पेशल आहेत माझ्यासाठी, पण म्हणून ती समोरच्यालाही वाटावी असा अट्टहास करून उपयोगाचा नसतो. मला प्रामाणिकपणे असं वाटतं, तुमच्या मुलांना जे करायचं आहे त्याच्यासाठी त्यांच्या मागे उभं राहणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला त्यांना जे करायला लावायचं आहे त्यासाठी त्यांच्या मागे लागणं हा त्याच्या मागचा पर्याय नाही. त्यांना काय करायचं आहे ते जास्त आपण विचारात घेतलं पाहिजे, ते लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे. आणि त्यावरती प्रकाश टाकणारं, त्यावर कोणतरी बोलणारं हवं होतं, जे आज या प्रहसनाच्या निमित्ताने आपण सगळे बोललो किंवा तुम्ही बोललात. त्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण संचाचं मनःपूर्वक अभिनंदन. वेळीच पालकांना जाग आली तर पालकांचं आणि पर्यायाने मुलांचं भविष्यही उज्ज्वल होईल अशी आशा व्यक्त करू. बाकी आपल्या हातात काही नाही. स्पेशल परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की तुम्ही सगळे लकी आहात की तुम्हाला हा विषय सादर करता आला. कारण काही विषय खूप स्पेशल असतात, युनिक असतात, ते पोचवणं गरजेचं असतं आणि तुम्ही त्याच्यासाठी माध्यम ठरला, त्याचा खूप आनंद आहे. मजा आली. थँक्यू. वा वा वा.